Hello students, see we are learning your topic metallurgy from Science and Technology Part 1 10th Standard Textbook. पहा आपण तुमचा 10th स्टँडर्डचा मेटॅलर्जी हा टॉपिक नंबर 8 पाहतोय. इन प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चर आपण एक पॉईंट सुरू केलेला होता. पॉईंटचं नाव होतं केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. त्याच्यामध्ये एकूण 4 केमिकल प्रॉपर्टीज आपल्याला पाहिजेत. रिॲक्शन ऑफ मेटल विथ ऑक्सिजन, रिॲक्शन ऑफ मेटल विथ वॉटर, रिॲक्शन ऑफ मेटल विथ ॲसिड्स आणि रिॲक्शन ऑफ मेटल विथ नायट्रिक ॲसिड्स असं आपल्याला पाहिजे. इन प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चर आपण रिॲक्शन ऑफ मेटल विथ ऑक्सिजन पाहिलेलं आहे. जेव्हा मेटलची रिॲक्शनशी ऑक्सिजन जेव्हा मेटलची ऑक्सिजनशी रिॲक्शन होते तेव्हा मेटल ऑक्साइड्स तयार होतात. ऑक्साइड्स ऑफ मेटल्स तयार होतात हे आपण पाहिलेलं आहे. आणि तेच फॉर्म झालेले जे मेटल ऑक्साइड्स आहेत, दी मेटल ऑक्साइड्स व्हेन रिॲक्ट विथ दी वॉटर इट गिव्स हायड्रॉक्साइड्स ऑफ मेटल्स. मेटल हायड्रॉक्साइड्स ते फॉर्म करतात हे आपण प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. इन दिस व्हिडिओ लेक्चर वी आर गोइंग टू स्टार्ट ए सेकंड केमिकल प्रॉपर्टी ऑफ मेटल अँड दॅट वन इज द नथिंग बट दी रिॲक्शन ऑफ मेटल्स विथ वॉटर. सी पहा, ही जी प्रॉपर्टी आहे ही दुसरी प्रॉपर्टी आहे. रिॲक्शन ऑफ मेटल, रिॲक्शन ऑफ मेटल्स विथ वॉटर. सी आता याच्यामध्ये आपण प्रत्येक ठिकाणी एक स्टेटमेंट लिहितो, हो की नाही? तसंच इथं पण आपण एक बॉक्स करणार आहे आणि त्या पद्धतीनं तुम्हाला म्हणजे लक्षात ठेवायला इझी जाईल. When metals are react with water, it form metal hydroxide or hydroxides of metal and also it liberated a H2 gas. पहा, जेव्हा मेटल्स वॉटर बरोबर रिॲक्ट होतात, आधी आपण वर्ड इक्वेशन लिहूयात. मेटल्स when react with water it form hydroxides of metal and also hydroxides of metals and it also liberate or released H2 gas. ओके, अशा पद्धतीने इक्वेशन. H2 म्हणजे हायड्रोजन गॅस. ओके, हे आपलं जनरल इक्वेशन म्हणायचं. याला काय म्हणायचं? दिस इज नोन ॲज जनरल इक्वेशन फॉर रिॲक्शन ऑफ मेटल्स विथ वॉटर. जेव्हा मेटलची वॉटरबरोबर रिॲक्शन होते तेव्हा जनरल इक्वेशन अशा पद्धतीनं फॉर्म होतं. सी आता आपण एक्झाम्पल्स पाहूयात. पहा, काही मेटल्स असतात यांची वॉटरबरोबर एकदम रॅपिडली आणि व्हिगरसली रिॲक्शन होते. व्हिगरसली म्हणजे काय? तर एकदम फास्टली रिॲक्शन होते. काही मेटल्स असे जे आहेत त्यांची वॉटरबरोबर स्लोली आणि लेस व्हिगरसली रिॲक्शन होते. तर काही मेटल्स असे आहेत, सम मेटल्स आर रिॲक्ट विथ नॉट cold water and not hot water, it react with the steam of water किंवा वॉटर वेपर बरोबर ते रिॲक्ट होतात. पहा, मी तुम्हाला 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. तिथं काही जे मेटल असतात त्यांची वॉटर बरोबर रिॲक्शन फास्ट होते. आता असे कोणते मेटल आहेत की ज्यांची रिॲक्शन वॉटर बरोबर खूप फास्ट होते? तर ते 2 मेटल्स आहेत आणि त्यांची नावं तुम्हाला माहीत आहेत. ते आहेत सोडियम आणि पोटॅशियम, विच रिॲक्ट विथ वॉटर व्हेरी रॅपिडली अँड विगरसली अँड दे फॉर्म sodium hydroxide and potassium hydroxide and also it liberates the hydrogen gas. पहा, सगळ्यात पहिल्यांदा आपण एक्झाम्पल घेणार आहे. तर सोडियम अँड पोटॅशियम, these two metals react very rapidly and vigorously with water and it forms metal hydroxides and liberated hydrogen gas. पहा, आता जे मी वर्डमध्ये लिहिलं आहे ते एक्झाम्पलमध्ये लिहिते. पहा, सोडियम आणि पोटॅशियम हे जे 2 मेटल्स आहेत, हे यांची एकदम फास्ट रिॲक्शन होते वॉटर बरोबर. कसे आहेत हे? हायली रिॲक्टिव्ह आहेत. पहा, वेन ट्वाईस ऑफ Na म्हणजे सोडियम मेटल, काय केलं आम्ही? ट्वाईस ऑफ हा सॉलिड असणार आहे, ट्वाईस ऑफ H2O याच्याबरोबर रिॲक्ट केला, इट गिव्स ट्वाईस ऑफ NaOH प्लस
H2 हायड्रोजन गॅस आहे. जेव्हा गॅस असतो तेव्हा अप हेडेड ॲरोने दाखवतो आपण जेव्हा गॅस बाहेर पडतो. सी लाईक दॅट. सेम पोटॅशियमचं पण काय होणार आहे, याची पण खूप फास्ट रिॲक्शन होते. कोणाबरोबर, तर वॉटर बरोबर. इट फॉर्म्स, इथं पहा हे काय तयार झालं, हा सोडियम मेटल रिॲक्ट विथ वॉटर, इट फॉर्म सोडियम हायड्रॉक्साईड. आलं का आपलं इक्वेशन, बघा बरं इक्वेशन आहे तसंच आलं का, रिॲक्शन सोडियम हायड्रॉक्साईड आणि हायड्रोजन गॅस. इथं काय तयार झाला, तर हायड्रोजन गॅस लिबरेट झाला. सी आहे का इथं सोडियम मेटल रिॲक्ट विथ वॉटर, इट फॉर्म हायड्रॉक्साइड्स ऑफ मेटल, सोडियम हायड्रॉक्साईड. ओके, आणि H2 गॅस लिबरेट झाला. समजलं. या रिॲक्शनवरून कसं लक्षात ठेवायचं ते. नंबर 2 सी पोटॅशियम टॉईस ऑफ के म्हणजे पोटॅशियमचा सिम्बॉल आहे हा. इट रिॲक्ट विथ वॉटर H2O. इट इज प्रेझेंट इन अ liquid phase. When these two are react with each other, it form potassium metal. See, here is the water. काय तयार होणार आहे, तर पोटॅशियम हायड्रॉक्साईड KOH, टॉईस ऑफ KOH. हा कसा तयार होईल, हा सॉलिड आहे, हा लिक्विड तयार होईल, हा ॲक्वियस तयार होईल. ॲक्वियस म्हणजे काय, ती सोल्युशन ऑफ सबस्टन्स इन द प्रेझेन्स ऑफ वॉटर. एखाद्या सबस्टन्सचं पाण्यामधलं सोल्युशन त्याला आपण काय म्हणतो, ॲक्वियस सोल्युशन असं म्हणतो. टॉईस ऑफ KOH. द नेम ऑफ दिस कंपाऊंड इज पोटॅशियम हायड्रॉक्साईड. ओके, अँड हिअर इज दी प्लस H2 गॅस लिबरेट होणार, हायड्रोजन गॅस. ओके, नाव सेकंड वन. हे झालं ज्या मेटल्सची रिॲक्शन पाण्याबरोबर रॅपिडली आणि विगरसली होते. नाव सम मेटल्स शोज व्हेरी स्लो अँड लेस विगरस रिॲक्शन विथ अ वॉटर. काय आहे पहा, फॉर एक्झाम्पल आपण घेणार आहे टॉईस ऑफ कॅल्शियम. इट इज प्रेझेंट इन अ सॉलिड स्टेट. लिक्विड स्टेटमधलं वॉटर घेतलं आपण. इट फॉर्म टॉईस ऑफ CaOH, twice of calcium hydroxide. Okay, plus it also gives H2 gas. अशा पद्धतीनं रिॲक्शन होते. पहा हे एक्झाम्पल, अनदर एक्झाम्पल आहे. याची रिॲक्शन कशी होते, स्लो आणि लेस विगरसली. कॅल्शियम रिॲक्ट व्हेरी स्लोली अँड लेस विगरसली. सी दिस इज द कॅल्शियम मेटल रिॲक्ट विथ वॉटर, इट फॉर्म कॅल्शियम हायड्रॉक्साईड. ओके, आता ते मी सगळं लिहित बसत नाही. पहा ही झाली पहिली केस, ही झाली दुसरी केस. आता तिसऱ्या केसमध्ये असे मेटल्स आहेत की जे पाण्याबरोबर कोणत्याही प्रकारच्या हॉट वॉटर किंवा कोल्ड वॉटर बरोबर ते रिॲक्ट होत नाहीत. दे रिॲक्ट विथ दी वॉटर वेपर और स्टीम ऑफ वॉटर. मग असे कोणते आहेत, तर एकूण 4 आहेत. ओके, कोणकोणते आहेत, ॲल्युमिनियम, झिंक, आयर्न डज नॉट रिॲक्ट विथ हॉट वॉटर अँड कोल्ड वॉटर. इट रिॲक्ट विथ दी स्टीम ऑफ वॉटर अँड दे फॉर्म ऑक्साइड्स अँड ऑल्सो लिबरेशन ऑफ H2 टेक्स प्लेस. सो आपण इथे लिहूयात, एक्झाम्पल लिहूयात. सम मेटल्स रिॲक्ट विथ वेपर ऑफ स्टीम ऑफ वॉटर, steam of water and they form oxides and released H2 gas. बेसिक डिफरन्स लक्षात आला तुमच्या, काय डिफरन्स आहे पहा. इथं पण वॉटर बरोबर रिॲक्शन आहे, तिथं वॉटर वेपर बरोबर रिॲक्शन आहे. पण जेव्हा मेटल रिॲक्ट विथ, when metal react with water it form so metal hydroxide, and when metal react with water vapor or steam of water it forms metal oxides. हा बेसिक डिफरन्स लक्षात ठेवायचा. जेव्हा एखादा मेटल डिरेक्टली पाण्याबरोबर रिॲक्ट होतो तेव्हा मेटल हायड्रॉक्साईड तयार करतो, आणि जेव्हा एखादा मेटल डिरेक्टली पाण्याशी रिॲक्ट न होता पाण्याच्या वाफेबरोबर रिॲक्ट होतो तेव्हा तिथं काय तयार होत आहे,
हायड्रॉक्साईड्स तयार होत नाही, तिथं ऑक्साईड्स तयार होतात बाळांनो, हे लक्षात ठेवायचं. ओके, सम एक्झाम्पल्स आर हिअर. पहा, ट्वाइस ऑफ Al विच इज प्रेझेंट इन सॉलिड फेज. आता आपल्याला H2 कशामध्ये घ्यायचा आहे हो, तर गॅसियस फेजमधला घेणार आहे. इट फॉर्म्स Al2O3 प्लस थ्राइस ऑफ H2. इट इज प्रेझेंट इन अ गॅसियस फेज. C. Number 2, thrice of Fe plus twice of H2O, it gives Fe2O3 plus twice of H2, sorry 4H2. It is present in a gaseous phase. म्हणजेच तो काय होणार आहे, बाहेर पडणार आहे. इथं पण बाहेर पडणार आहे. पहा, इथं ऑक्साईड्स तयार झालेत, इथं ॲल्युमिनियम ऑक्साईड तयार झाला, इथं फेरिक ऑक्साईड तयार झाला. मी सांगते तुम्हाला ते परत. तिसरं आहे Zn. हा आहे सॉलिड, हा आहे सॉलिड, हा पण आहे सॉलिड, प्लस इथं काय घेणार आहे आपण, H2O. इथं काय तयार होणार आहे, हा असणार आहे गॅसियस फेजमधला, हा पण गॅसियस फेजमधला, कारण की आपण काय घेतोय, स्टीम बरोबर रिॲक्शन करतोय. Zn प्लस H2O. आपल्याला काय करायचं आहे, ZnO अधिक H2 बाहेर काढायचं आहे, म्हणजे तयार काय झाला, झिंक ऑक्साईड अधिक H2O विच इज प्रेझेंट इन गॅसियस फेज. सी. या ठिकाणी काय झालेलं आहे, ऑक्साइड्स तयार झालेले आहेत. दिस इज ऑल अबाउट द सेकंड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल अँड दॅट वन इज नथिंग बट दी रिॲक्शन ऑफ मेटल विथ वॉटर. आता आपल्याला नेक्स्ट प्रॉपर्टी बघायची आहे, रिॲक्शन ऑफ मेटल्स विथ ॲसिड्स. त्याच्याबरोबर काय होतं, जेव्हा मेटल वेगवेगळ्या पद्धतीचे डायल्यूट ॲसिड असतील, कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड असतील, त्यांच्याबरोबर जेव्हा रिॲक्ट होतात तेव्हा ते त्याचे क्लोराईड आणि सल्फेट सॉल्ट तयार करतात किंवा क्षार तयार करतात. ओके, आणि मग त्याचे आपल्याला आता एक्झाम्पल्स बघायचे, ते एक्झाम्पल आपण बघणार आहे. पहा, हे क्लिअर झालेलं आहे का सगळ्यांना, रिॲक्शन ऑफ मेटल्स विथ वॉटर. पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता. क्लिअर झालेलं आहे. इथं काय दाखवलेलं आहे, हायली रिॲक्टिव्ह मेटल्स आहेत, सोडियम आणि पोटॅशियम. कॅल्शियम हा कसा आहे, स्लोली रिॲक्टिव्ह आहे. आणि जे तिसरे एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे, तिथं मेटल्स पाण्याशी रिॲक्ट न होता पाण्याच्या वाफेशी किंवा वॉटर वेपरशी रिॲक्ट होत आहेत अँड दे फॉर्म ऑक्साइड्स. ओके, नाव सेकंड केमिकल प्रॉपर्टी, रिॲक्शन ऑफ मेटल विथ ॲसिड्स. ती आपण बघूयात. सी, रिॲक्शन ऑफ मेटल्स विथ ॲसिड्स. ओके, पहा, म्हणजे कशाची आपल्याला रिॲक्शन करायची, मेटल आणि ॲसिड. ओके, ते एकत्र करायचे. पहा, व्हेन सम मेटल्स, असं करूयात, रिॲक्ट विथ ॲसिड. मग याच्यामध्ये ॲसिड कोणते कोणते असेल तर मी तुम्हाला खाली सांगते. इट फॉर्म्स क्लोराईड अँड सल्फेट सॉल्ट. क्लोराईड अँड सल्फेट सॉल्ट्स of metals and also there is a liberation of H2 takes place. So मी इथं काय लिहिणार आहे, अधिक H2. म्हणजे इथं पण काय होतं, हायड्रोजन गॅस. ही प्रत्येक वेळी जे जनरल रिॲक्शन दाखवते ना मी बॉक्स डायग्राम बॉक्समध्ये, ती इम्पॉर्टंट आहे बरं का. त्याच्यावरूनच तुम्हाला खालच्या रिॲक्शन्स लक्षात ठेवायला इझी पडतं. पहा, आता सम मेटल्स रिॲक्ट विथ ॲसिड्स. देर आर मेनली 3 ॲसिड्स स्टुडंट्स. First one is the sulfuric acid, hydrochloric acid, H2SO4, sulfuric acid आणि nitric acid. These 3 acids, these 3 are concentrated acids. हायड्रोक्लोरिक ॲसिड, सल्फ्युरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड हे डायल्युटेड पण असतात आणि कॉन्सन्ट्रेटेड पण असतात. मग डायल्युटेड बरोबर जरी झाली तरी काय होईल आणि कॉन्सन्ट्रेटेड बरोबर झाली तरी काय होईल हे आपल्याला आता पाहिजे आहे. ॲसिड्स कोणते कोणते आहेत ते लक्षात आलेलं आहे. पहा, आता कोणते असे मेटल्स आहेत की जे सल्फेट आणि क्लोराईड सॉल्ट्स तयार करतात ऑफ मेटल्स, तर मॅग्नेशियम असेल, ॲल्युमिनियम असेल, झिंक असेल, आयर्न असेल, हे जे मेटल्स आहेत ते काय करतात, वेन रिॲक्ट विथ ॲसिड्स ऑफ डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड, डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड, इट फॉर्म्स दिस सबस्टन्सेस. ओके, सो फर्स्ट एक्झाम्पल, वेन मॅग्नेशियम सॉलिड फॉर्ममधला रिॲक्ट विथ डायल्यूट HCl,
ट्वाइस ऑफ HCl तयार काय होईल हो MgCl2 कारण की इथं H किती आहेत 2 आहेत, क्लोरीन किती आहेत 2 आहेत, इट गिव्स MgCl2 प्लस राहिलं काय इथं H2 राहिला. हा कसा असणार आहे ॲक्वियस असणार आहे, हा पण काय असणार आहे ॲक्वियस असणार आहे. नेक्स्ट वन सी व्हेन आयर्न रिॲक्ट विथ ट्वाइस ऑफ HCl हा असणार आहे ॲक्वियस तयार काय होणार आहे FeCl2 फेरिक क्लोराईड हा तयार कसा होणार आहे ॲक्वियस प्लस H2 लिबरेट होणार आहे. झालं का पहा मेटल ॲसिड क्लोराईड अँड सल्फेट सॉल्ट्स क्लोराईड सॉल्ट्स तयार झाले MgCl2 मॅग्नेशियम क्लोराईड FeCl2 फेरिक क्लोराईड अँड ऑल्सो दी लिबरेशन ऑफ H2 टेक्स प्लेस. अशा पद्धतीनं पहा द थर्ड वन Zn प्लस ट्वाइस ऑफ HCl इट फॉर्म्स ZnCl2 झिंक क्लोराईड विच इज aqueous in nature. Here is also it is aqueous in nature. It is a solid in form. It form plus liberation of H2 takes place. प्रत्येकाचं नाव हवं असेल तर नाव पण मी तुम्हाला सांगू शकते. मॅग्नेशियम when react with hydrochloric acid, dilute hydrochloric acid, concentrated hydrochloric acid काहीही म्हणा इथं it forms magnesium chloride and liberation of H2 takes place. When iron react with hydrochloric acid, it form ferric chloride. When zinc react with हायड्रोक्लोरिक ॲसिड इट फॉर्म झिंक क्लोराईड. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्याला काय झालेलं आहे तर क्लोराईड सॉल्ट्स फॉर्म झालेले आहेत. इट्स ऑल अबाउट द रिॲक्शन ऑफ मेटल विथ ॲसिड्स. आता पहा नेक्स्ट एक्झाम्पल आहे ट्वाइस ऑफ Al एक्झाम्पल नंबर 4 प्लस 6HCl इट फॉर्म्स 2 ट्वाइस ऑफ AlCl3. इट इज ऑल्सो नोन ॲज लेविस ॲसिड लक्षात असू दे फक्त प्लस इट गिव्स थ्राइस ऑफ H2 which is present in a gaseous form. This all about reaction of metal with acids. पहा एक रिॲक्टिव्हिटी सिरीज तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे ती आहे मॅग्नेशियम ॲल्युमिनियम झिंक आणि आयर्न अशी का दिलेली आहे तर सगळ्यात हायली रिॲक्टिव्ह मॅग्नेशियम आहे, नंतर ॲल्युमिनियम आहे, नंतर झिंक आहे आणि नंतर आयर्न आहे. अशा पद्धतीने ती दिलेलं आहे. सो आपण ते रेफरन्स पण सिक्वेन्स पण घेताना तसंच घ्यायला पाहिजे होतं पण घेतलेलं नाही आहे. पण हे लक्षात ठेवा हे का असं आहे तर जेव्हा आपण रिॲक्टिव्हिटी मेटल किंवा रिॲक्टिव्हिटी ऑफ सिरीज किंवा रिॲक्टिव्हिटी सिरीज ऑफ मेटल हा पॉईंट पाहणार आहे तेव्हा मी तुम्हाला हे क्लिअर करेन. ओके हे समजलेलं आहे. आता आपल्या केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटलमधला चौथा पॉईंट तो आहे दी रिॲक्शन ऑफ मेटल विथ नायट्रिक ॲसिड्स. पहा बी नाही हा सी ना आपण तिसरा पहिला ना पहिला ऑक्सिजन दुसरं वॉटर हे तिसरं ॲसिड्स आणि आता आपण चौथं पाहिलं जातो आहे रिॲक्शन ऑफ मेटल्स विथ नायट्रिक ॲसिड. ओके सी व्हेन मेटल्स रिॲक्ट विथ नायट्रिक ॲसिड्स. पहा मेटल रिॲक्ट विथ नायट्रिक ॲसिड. आता नायट्रिक ॲसिड म्हणजे कोणता ॲसिड तर HNO3. इट फॉर्म्स काय फॉर्म तयार करतं तर ते नायट्रिक सॉल्ट ऑफ मेटल तयार करतं. नायट्रिक सॉल्ट ऑफ and it also form oxides of nitrogen. कुठले कुठले ऑक्साईड फॉर्म करतात तर N2O, NO आणि NO2 हे सगळं फॉर्म करतं व्हेन मेटल रिॲक्ट विथ नायट्रिक ॲसिड. जेव्हा मेटलची नायट्रिक ॲसिड बरोबर रिॲक्शन होते तेव्हा हे सगळं फॉर्म होतं. आणि या ठिकाणी तुम्हाला दोनच एक्झाम्पल सांगितलेले आहेत. रिॲक्शन्स जरा मोठ्या आहेत सो आपण इथं त्या लिहूयात मग मी तुम्हाला एक्सप्लेन करते. सी कॉपर सॉलिड फेजमधला रिॲक्ट विथ 4HNO3 नायट्रिक ॲसिड इट फॉर्म्स सी कॉपर नायट्रेट NO3 twice which is present in a aqueous form plus twice of NO2 gaseous form plus twice of water liquid form. ओके हा आहे
कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड, हे आहे कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड. सेकंड एक्झाम्पल घेणार आहे मी डायल्युटेड नायट्रिक ॲसिड. आता कॉन्सन्ट्रेटेड घेतलं म्हणून मी किती घेतलं आहे, 4 टाइम्स घेतलेलं आहे. आता जेव्हा डायल्युटेड घेणार आहे, डायल्युटेड म्हणजे त्याचं कमी प्रमाणातलं, लेस रिॲक्टिव्ह जे असेल, कमी ह्याच्यातलं असेल त्याला डायल्युटेड म्हणायचं. सो मला इथे किती घ्यावे लागतील, 8 HNO3. ओके, डायल्यूट घेतलं आहे ना, सो मी काय घेतलं, 8 घेतले. इट फॉर्म्स CuNO3 twice of NO which is present in a gaseous phase and 4H2O which is present in a liquid phase. पहा, ही चौथी रिॲक्शन आहे, रिॲक्शन ऑफ मेटल विथ नायट्रिक ॲसिड. वेन मेटल रिॲक्ट विथ नायट्रिक ॲसिड इट फॉर्म नायट्रिक सॉल्ट ऑफ मेटल्स. आणि आणखी तयार काय होतं, तर नायट्रोजनचे ऑक्साईड्स तयार होतात आणि वॉटर पण त्याच्यामध्ये फॉर्म होतं. हे दिलेलं आहे. सी, हा मेटल, कॉपर मेटल, वेन रिॲक्ट विथ 4HNO3 नायट्रिक ॲसिड बरोबर तो रिॲक्ट झाला, कॉपर नायट्रेट तयार केलं त्यानं. आणखी काय तयार केलं, ट्वाइस ऑफ NO2, आणखी ट्वाइस H2O. अशा पद्धतीनं दुसरं लिहिलेलं आहे, कॉपरच आहे, तो 8 HNO3 बरोबर घेतलेला आहे. आता इथं कॉन्सन्ट्रेटेड आहे म्हणून 4 घेतलेत, डायल्युटेड आहेत म्हणून इथं 8 घेतलेत. सी, इट ऑल्सो फॉर्म नायट्रिक सॉल्ट ऑफ मेटल्स. म्हणजे इथं तयार काय झालं आहे, कॉपर नायट्रेट. याचं नाव लिहूयात आपण, कॉपर नायट्रेट. आणि ट्वाइस ऑफ NO म्हणजे ऑक्सिजनचे, नायट्रोजनचे ऑक्साईड्स तयार झालेले आहेत. अशा पद्धतीनं आपण एकूण 4 रिॲक्शन बघितलेल्या आहेत, 4 केमिकल प्रॉपर्टीज बघितल्या कोणाच्या, मेटल्सच्या. दी 4 केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. एक म्हणजे रिॲक्शन ऑफ मेटल विथ ऑक्सिजन, रिॲक्शन ऑफ मेटल विथ वॉटर, रिॲक्शन ऑफ मेटल विथ ॲसिड्स, आणि चौथी रिॲक्शन ऑफ मेटल विथ नायट्रिक ॲसिड्स. जे बॉक्समध्ये लिहिलेलं आहे ते व्हेरी इम्पॉर्टंट आहे, ती जनरल रिॲक्शन आहे, ती तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये नोट डाऊन करायची आहे. आपण इथं थांबूयात.